नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिषेक पाटील. दुबईमध्ये आम्ही आलो होतो 21 फेब ते 28 फेब या कालावधीमध्ये. शेवटच्या दिवशी 28 फेबला आम्हाला कळण्यात आलं की आमची फ्लाईट कॅन्सल गेलेली आहे, जे की युद्ध परिस्थिती जी काय चालू आहे त्यामुळे. आम्ही जी नेक्स्ट फ्लाईट अवेलेबल होती ती इमिजिएटली आम्ही बुक केली, कारण आम्हाला लवकरात लवकर इथून निघायचं होतं. नंतर तेही समजण्यात आलं की ती पण फ्लाईट कॅन्सल केली गेलेली आहे. तर असं करत करत आमच्या 3 फ्लाईट्स कॅन्सल केल्या गेलेल्या आहेत. तर मेन मुद्दा हा आहे की जर फ्लाईट्स कॅन्सलच होत आहे तर बुकिंग्स का ओपन आहेत? आणि आम्हाला इथे दिसून येतं आहे की एक स्पेसिफिक फ्लाईट्सच इथून जात आहेत. फॉर एक्झाम्पल एमिरेट्सच्या फ्लाईट्स बऱ्यापैकी तिथे जात आहेत, पण एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटची काहीच म्हणजे फ्लाईट्स आम्हाला दिसत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जसं तिथे म्हणजे चर्चा चालू आहे की इथे स्टे फ्री आहे, इथे जेवण फ्री आहे. इथे तसं दुबईमध्ये काही नाही आहे. जे पण तुम्ही जे काही बुकिंग केलेलं आहे तेच तुम्हाला एक्सटेंड करायचं आहे त्याच प्राईसमध्ये. तर तिथे तुम्हाला काही कन्सेशन मिळत नाही. जेवण वगैरेमध्ये पण तुम्हाला काहीच कन्सेशन मिळत नाही. इथे सिनियर सिटिझन्स पण भरपूर आहेत आणि सगळे विचारधारेवर टिकून आहेत की आपण कधी लवकरात लवकर भारतात परतू. इथे दुबईमध्ये तशी शांतता आहे, इथे काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही सर्व सेफ आहोत. पण युद्ध परिस्थिती आहे, कधी परिस्थिती गंभीर होऊ शकते. तर त्याच्या अगोदर आमचा हा प्रयत्न आहे की आम्हाला लवकरात लवकर सरकारने इथून रेस्क्यू करावं. आम्हाला ही पण गोष्ट कळण्यात आली आहे की महाराष्ट्र सरकारने काही फ्लाईट्स ऑर्गनाईज केल्या होत्या की जे लोकांना इथून इव्हॅक्युएट करत आहेत, पण आम्हाला ही माहिती कुठूनही मिळत नाही आहे. आम्ही भरपूर ट्राय केलं, भरपूर ठिकाणी आम्ही चौकशी केली. आम्ही एम्बॅसीला देखील कॉल केला, आम्ही एअरपोर्ट्सला देखील कॉल केला, पण आम्हाला तिथून कुठलीही माहिती मिळाली नाही. त्या हॉटेलमध्येच 20-25 लोक महाराष्ट्राचे नाही तर नुसते पुण्यातले आहेत. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सरकारला आणि भारतीय सरकारला कळकळीची विनंती आहे की जितक्यात लवकरात लवकर तुम्हाला आम्हाला रेस्क्यू करता येईल, प्लीज तशी योजना राबवावी आणि लवकरात लवकर आम्हाला सर्वांना इथून रेस्क्यू करावं. तुम्हीच आम्हाला लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण अशा भरपूर न्यूज चालू आहेत. आम्हाला कळत नाही की नक्की कुठली खरी आणि कुठली फेक आहे. त्यापेक्षा बेटर राहील की जर अशा कुठल्याही योजना चालू आहे तर तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचावं आणि आम्हाला सर्व भारतीयांना इथून लवकरात लवकर रेस्क्यू करावं. धन्यवाद.